ॲनाटॉमी फिजिओलॉजीचा 5वा चॅप्टर आहे बघा, सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ ब्लड. याच्यावरती 4 ते 5 क्वेश्चन तयार होतात आणि टाकतात पण ते क्वेश्चन याच्यावर ब्लडवर आपल्याला. तर ते क्वेश्चन मी सांगते, ते नोट डाऊन करून घ्या. कोअग्युलेशन ऑफ ब्लड प्रोसेस आपल्याला 3 किंवा 5 मार्कासाठी विचारतात. हा एक झाला. कंपोजिशन ऑफ ब्लड अँड फंक्शन्स ऑफ ब्लड, हा पण 5 किंवा 7 मार्कासाठी आपल्याला पडू शकतो किंवा 3 मार्कासाठी शॉर्ट नोट्समध्ये पण पडू शकतो हा क्वेश्चन. त्यानंतर सारखा क्वेश्चन पडतो बघा हा ट्रू फॉल्ससाठी. ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप इज अ युनिव्हर्सल डोनर. तर याचं उत्तर तुम्ही काय म्हणजे शोधायला बघा. याचं उत्तर ट्रू आहे. तरी पण तुम्ही बघा स्टडी करून तुम्हाला काय वाटतंय. त्याच्यानंतर सर्क्युलेशन ऑफ ब्लड, हा पण 5 मार्कासाठी पडतोय बघा. सर्क्युलेशन ऑफ ब्लड प्रोसेस लिहायची आहे ती. आणि राईट इन डिटेल अबाउट ब्लड ग्रुप, म्हणजे हा 2 किंवा 3 मार्कासाठी शॉर्ट क्वेश्चन येऊ शकतो. ब्लड ग्रुपचे डिटेल 4 आहेत तर ते म्हणजे एकूण 8 होतात. ते बघा. आता तुम्ही म्हणाला 8 कसे, तर ए बी, ए बी आणि ओ, मग यामध्ये प्रत्येक एकतर RH ओ निगेटिव्ह किंवा RH पॉझिटिव्ह असे गट पडतात. म्हणजे प्रमुख गट हे 4च आहेत. तर बघा त्याचा पण मी चार्ट ह्याच्यामध्ये आहे तो टॉपिकमध्ये चार्ट त्याचा पण. तर सगळा स्टडी करा आणि तुम्हाला त्याच्यात आणि काय पॉईंट महत्त्वाचे वाटतात तर ते पण हे करून ठेवा, हायलाईट करून ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करा. कारण आता एक्झाम आहेत, वेळ खूप कमी आहे. 1च महिना आपल्याकडे अभ्यासासाठी राहिलेला आहे. आता तुमची कधी आहे बघा त्याच्यावरती परीक्षा. आमची तर आता सप्टेंबरमध्ये आहे. तर चला पुढचा व्हिडिओ पण अपलोड करेन. अगोदर ॲनाटॉमी फिजिओलॉजी कंप्लीट करूया आणि नंतर मग दुसरा सब्जेक्ट घेऊया. रोज एक व्हिडिओ तरी, एक नाही तर 2 व्हिडिओ तरी टाकेन मी. पूर्ण व्हिडिओ बघा, कारण स्क्रीनशॉट घ्या. पूर्ण टॉपिक शेअर केलेला आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या. मेन पॉईंट लिहून काढा किंवा प्रिंटा काढा, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं बघा. बुक्स खराब झालेत आमचे, म्हणजे सगळ्यांचेच बुक्स निघालेत बाइंडिंगमधून. सगळी पानं सुट्टी झालेली आहेत. तर प्रिंटा बऱ्या पडतील पुस्तकांना पैसे खर्च करण्यापेक्षा. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.